या जगतामध्ये येऊन पुण्य जर कमवता येत नाही तर ठीक आहे, पण पाप माणसानं केलं नाही पाहिजे. पाप न करणंच हेच पुण्याचं लक्षण आहे. पाप न करणं हेच पुण्याचं लक्षण आहे. वेगळं काही करायची गरज नाही आहे. दिंड्या काढायच्या, लोकांचे पैसे जमा करायचे, पापच आहे. सप्ते करायचे, सगळं गाव लुटून न्यायचं, हे काय त्याच्यापेक्षा सप्त्यात नाही आलेला, मंदिरात नाही आलेला, आपली शेतीवाडी, आपला व्यवसाय, आपली नोकरी करणारा हा पुण्यवान आहे. हे सगळे पापी आहेत. ज्या अर्थी आपण सुखी नाही आहे त्या अर्थी आपल्याजवळ पाप आहे. सप्त्यात येऊन सुद्धा पाप आहे. सप्त्यामध्ये वातावरण कसं पाहिजे? सात्विक पाहिजे. या पाटलाने 1001 दिले हो, हे वातावरण सात्विक नाही आहे. हे वातावरण हे रजोगुणी वातावरण. रजोगुणी वातावरणामध्ये परमात्मा येत नसतो. तुम्हाला कसं कळत नाही? हे पाप आहे. कर्णाच्या आपण गोष्टी ऐकतो, दान केलं पाहिजे, या हाताचं त्या हाताला कळालं नाही पाहिजे. कीर्तनात ऐकतो, कथेमध्ये ऐकतो, आणि त्याचा उपयोग आपण माईकवर सगळं घालवतो. हे पाप आहे. आणि पाप कोणाची जात विचारत नाही. ज्यावेळेस तो त्याचा धर्म वापस करतो, तुम्ही पाप केलं फळ करण्याकरता, तो तुम्ही कोण आहात? तुम्ही मुख्यमंत्री हा, पंतप्रधान हा, राजा हा, कोण आहे? तोडीती मारिती झोडीती यमाचे किंकर बहुसाल. कशामुळं? तुमचे जसे पाप असेल तशा पद्धतीचे फटके तुम्हाला बस